नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी. तर ती थोडी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत. आता अंड्यामध्ये आपण थोडे मटर टाकणार आहोत. तर हे थोडे मटर घेतलेले आहे आणि धुवून त्याला भाजून घ्यायचे आहे चांगले. आणि हे मटर मी भाजून घेत आहे. आणि याच कढईमध्ये आता मसाला पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खोबरं, हिरवी मिरची, कांदा, लसूण सर्वच मसाले या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे. आणि आता वाटाणे हे जे आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. बारीक अशी पेस्ट करून घेतलेली वाटाण्याची. आणि हे भाजलेले मसाले सुद्धा वाटून घ्यायचे आहे. खोबरं, धणे आधी वाटून घेतलेलं आहे, नंतर हिरवे मसाले वाटून घ्यायचे. आणि एका कटोऱ्यामध्ये 4 अंडे फोडून घेतलेले आहे. आणि वाटाण्याची ही पेस्ट या अंड्यामध्ये टाकून चांगलं 1 चम्मच मीठ, 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं. आणि छानपैकी या अंड्यांना मिक्सरच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे. चांगलं असं पातळ फेटून घेतलेलं. आणि आता एका डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व डब्याला तेल हाताने मस्त लावून पसरून द्यायचं. आणि हे मिश्रण या डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडी तेलानंतर कलुंदी टाकलेली आहे डब्यामध्ये. आणि हे उकळल्या त्या पाण्यामध्ये डब्बा ठेवून द्यायचा आहे. डब्बा ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं राहू द्यायचं. पटकनच हा अंड्याचा असा केक बनून तयार होतो. आणि आता फोडणी करूया भाजीसाठी. तर 2 माप तेल टाकलेलं, जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं तडतडलं की कांदा टाकून घ्यायचं. आणि छान लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली, धणे आणि खोबरंचं पावडर टाकलेलं, 1 टोमॅटो, 1 चम्मच मीठ टाकून थोडा मसाला परतून घेऊन पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे टोमॅटोला छान एक वाफ येऊ द्यायची. आणि छान वाफ आल्यानंतर आता कोरडे मसाले टाकून घेत आहे. 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच मसाला, अर्धा चम्मच हळद पावडर. आणि मस्तपैकी मिक्स करून घेत आहे. सर्व मसाले छान असे मिक्स करून एक वाफ येऊ द्यायची. आणि वाफ आलेली आहे. आणि आता त्यामध्ये ज्या कटोऱ्यामध्ये अंडे फेटले होते त्याच कटोऱ्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. आणि हे गरम पाणी या मसाल्यामध्ये सोडायचं. मस्तपैकी अंडा केक हा आपला तयार झाला आहे. अंडा मटर केक. आणि छान याचे असे तुकडे करून घेत आहे. एक एक तुकडा दोघींना दिलेला आहे, शावबिट्टूंना. आणि उकळत्या कढामध्ये ही अंड्याची स्लाईस असे टाकून द्यायचे तुकडे. आणि पहा, हा अंडा करी वेगळ्या प्रकारे वाटाणे घालून बनवलेली आहे. तर अशी भाजी बनवून पहा आणि एन्जॉय करा.